नमस्कार, मी सायली वझे पानसे आणि आज मी करणार आहे मेथीची पातळ भाजी डाळ दाणे घालून। त्यासाठी मेथीची एक जुडी मी स्वच्छ धुवून ती चिरून घेतलेली आहे आणि कुकरच्या भांड्यात पाणी घालून ती ठेवलेली आहे आणि डाळ दाणे थोडा वेळ भिजत घालून मग या छोट्या भांड्यात वेगळे ठेवलेले आहेत। त्यामुळे नंतर भाजी व्यवस्थित हाटता येते आणि मिळून येते। हे दोन्ही आता आपल्याला कुकरमध्ये ठेवून 3-4 शिट्ट्या करायच्या आहेत, म्हणजे भाजी आणि डाळ दाणे व्यवस्थित शिजतील। कुकरमध्ये भाजी आणि डाळ दाणे शिजतायत तोवर मी बाकीची तयारी दाखवते। आता यासाठी आपल्याला फार काही लागणार नाही आहे, पण लागणारे लसूण जरा जास्ती प्रमाणात, लसणाची चरचरीत फोडणी आपल्याला भाजीला द्यायची। तिखट हे थोडंसं मोठा चमचा भरून एक डाळीचं पीठ घेतलं आहे, थोडासा गूळ, मीठ आणि 2 सुक्या लाल मिरच्या आणि याशिवाय आपल्याला लागणारे फोडणीचं साहित्य म्हणजे मोहरी, हिंग, हळद आणि अर्थातच तेल। कुकरमध्ये ही मेथी व्यवस्थित शिजल्यानंतर त्याच्यातलं पाणी वेगळं काढून ठेवलं आहे, ते पाणी टाकून द्यायचं नाही आहे, आपल्याला भाजीला नंतर ते पाणी वापरायचं आहे। आणि मग आता ही भाजीमध्ये ते बेसन म्हणजेच डाळीचं पीठ घालून ती व्यवस्थित घोटून घ्यायची आहे। पद्धतीने बेसन घालून भाजी व्यवस्थित डावाने हाटून घेतली आहे आणि मग आता मी ह्याच्यात घालणार आहे ते डाळ दाणे शिजलेले आणि भाजीचं पाणी आपण जे बाजूला काढून ठेवलं होतं ते ह्याच्यात घालणार आहे। ती मेथी, पाणी, शिजलेले डाळ दाणे असं सगळं मी मिक्स करून घेतलं आहे आणि पातेल्यात आपण गूळ आणि मीठ घालून, तिखट घालून ही भाजी 2-3 मिनटं व्यवस्थित किंवा गूळ विरघळेपर्यंत उकळणार आहे आणि मग वरनं आपण लसूण आणि मिरचीची फोडणी घालणार आहे। आता ही भाजी तशी सरबरीतच चांगली लागते, खूप पातळ किंवा खूप घट्ट म्हणजे आवडत नाही किंवा भाताबरोबर घेता येत नाही, पण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ह्याच्यामध्ये पाणी कमी जास्त करू शकता। गॅस बारीक करूनच मी ही भाजी आता गॅसवरती ठेवलेली आहे आणि हा गूळ आपण त्याच्यात घालतोय। चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि तिखटही घालायचं आहे आणि मग पुन्हा एकदा व्यवस्थित ठेवून घेऊन 3-4 मिनटं भाजी आपण उकळणार आहोत। एक 2-3 मिनिटातच आपली भाजी उकळेल तर एकीकडे मी फोडणी करून घेते। मस्त लसणीची आणि लाल सुक्या मिरचीची चरचरीत फोडणी आपल्याला भाजीवरती घालायची आहे। तर त्यासाठी मी छोट्या कडल्यात हे तेल घेते आणि तेल व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला मोहरी त्याच्यामध्ये घालायची आहे। तेल आता तापलेलं आहे, मी आता त्याच्यात घालते ही मोहरी, थोडासा हिंग, हळद आणि मग आपल्याला त्याच्यात घालायचा आहे हा बारीक चिरलेला लसूण। लसूण जरा लाल झाला की मगच आपल्याला या सुक्या मिरच्या त्यात घालायच्या आहेत, नाहीतर त्या फारच काळपट होतात किंवा जळतात। आता लसूण जरा लालसर झालेला आहे तर या लाल मिरच्या मी त्याच्यात घालते आणि गॅस बंद करणार आहे। आता या भाजीवर मी ही फोडणी घालते, कारण भाजी पण व्यवस्थित उकळलेली आहे आणि नंतर याच कडल्यात ही थोडीशी अशी भाजी घेऊन त्याला पुसून घेणार आहे। मस्त चरचरीत फोडणी झाली आहे, आवाजही येतोय चर, खमंग फोडणी बसली की भाजी खूप छान होते। मेथीची भाजी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा। थँक्यू।